काय धोरण आहे सरकार? नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये युवा शक्ती फार स्ट्रॉंग आहे. फार मोठी संख्यामध्ये एज्युकेटेड युवा युवती त्याने शिक्षण घेऊन त्याने स्वतःच्या काय करायच्या किंवा कुठे चांगली नोकरी करायची किंवा सरकारी नोकरीमध्ये जायच्या असा त्यांच्यासमोर प्रश्न असता. त्यामध्ये स्टार्टअपमध्ये पण आपण मागच्या वेळेमध्ये बघितला की स्टार्टअपमध्ये फार क्रेज आहे, पण स्टार्टअपची फायनल सक्सेस रेट फार कमी आहे. त्याचे कारण असं आहे की ते जोपर्यंत आपला ज्या बिझनेसमध्ये आपले स्टार्टअप किंवा इनोव्हेशन करायचे आहे त्याच्या बेसिक नॉलेज नाही आहे, तोपर्यंत आपण तिथे आपला इनोव्हेशन पण कितपर्यंत सक्सेस होईल या प्रश्नचिन्ह आहे. म्हणून आम्ही आता पूर्वी ते इनोव्हेशन करायच्या, स्टार्टअप करायच्या आणि इनोव्हेशन स्टार्टअप झालं तर ठीक आहे, त्यामधून काही आपला स्वतःचा उद्योग करायचा असा एक घेर होता, त्यांच्यात काम करण्याचा तरीका होता. आता पण ते जे काही पद्धत होती ते पद्धत रिव्हर्स केली आहे. आपण सांगता पूर्वी तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करावा, उद्योगमध्ये तुम्ही एक्सपर्ट व्हावा आणि नंतर तुम्ही तिथ्यामधून इनोव्हेशन करावा. इनोव्हेशनमध्ये तुम्ही तुमचा काही चांगला वाटला तर तुम्ही स्टार्टअप सुरू करावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा वेळ वाया जाणार नाही. तुम्ही इनोव्हेशन केला किंवा स्टार्टअपमध्ये गेले तरी तुमचा बेसिक उद्योग आहे ते सुरू राहणार आहे. तो पूर्वी जे आपले स्टार्टअपचे फेल्युअर रेटचे कारणामध्ये आपले गोल्डन 5 इयर्स वेस्ट होत होते, यावेळी ते होणार नाही आहे. आत्ता आपण ज्या स्कीम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अप्रूव्ह कॅबिनेटमध्ये त्यांचे मार्गदर्शनामध्ये मी अप्रूव्ह करून घेतली आहे, त्याप्रमाणे प्रथम वर्षामध्ये 30 लाख आपल्याकडे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्टुडंट्सची लिस्ट आहे. त्यामध्ये ITIचे लोक आहे, त्यामध्ये पॉलिटेक्निकचे आहे, त्यामध्ये ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे आहे, त्यामध्ये माननीय प्रधानमंत्रीजीची जे योजना आहे विश्वकर्मा त्यांचे लोक आहे. असा ठिकठिकाणाचे मागचे 5 वर्षामध्ये ज्याने शिक्षण प्राप्त केलं आहे असे 30 लाख लोकांनी आम्ही संपर्क करणार आहे. त्यामधून 5 लाख एक लहान त्यांचे आपण ऑनलाईन इंटरव्ह्यू आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदताने घेऊ. मेसलकर साहेबांना त्यांची आपण सहयोग करत आहे, गायडन्स करत आहे. त्यामध्ये 5 लाख विद्यार्थ्यांना चूज करू. त्याने आपण 10 लाखपर्यंतच्या सबसिडाईज लोन श्री प्रवीण परदेशीजी जे आपले मित्राचे चेअरमॅन आहे त्याने एक ADB बँकच्या 4,200 करोडचा लोन आमच्या डिपार्टमेंटसाठी केलेला आहे. तर त्यामधून त्याने आपण 6%ची मध्ये ते इंटरेस्ट रेटमध्ये ते लोन आहे. 3% सरकार भरतील, 3% मुलामुलीने भरायच्या, स्वतःचा रोजगार करायचा, फक्त पैसा नाही आहे. त्या अलावा त्याशिवाय आपण प्रत्येक ITIमध्ये एक इनोव्हेशन सेंटर उभा केला आहे. ते आपले जाऊन तिथे काम करू शकता. प्रत्येक ITIमध्ये आपण एक गार्जियन हब म्हणून ते मेंटर्स हब असा मेंटर्सच्या एक 10 लोकांचा ग्रुप तयार केला, ते त्यांना मेंटर करतील. त्याशिवाय एक ऑनलाईन सोल्युशन असा आपले जे पुण्याची MCCI आहे त्यांच्याबरोबर आपण MCCI मिकिया त्यांच्याबरोबर केला आहे. ते तिथे कोणाने काही महाराष्ट्रामध्ये कुठेही काही विषय असला, मला GST नंबर पाहिजे काय करू, मला अपॉइंटमेंट लेटर द्यायचं आहे काय करू, मला सेल्ससाठी मार्केटिंगचे लोक पाहिजे काय करू, मला MIDCमध्ये प्लॉट पाहिजे काय करू, मला एक्सपोर्ट करायचे लायसन्स पाहिजे काय करू, त्यासाठी तिने काही चक्कर मारायची गरज नाही. ते ऑनलाईन आमच्या नंबरवर संपर्क करतील. आमचे जे एक्सपर्ट आहे ते आपल्या ऑफिसमध्ये बसता त्याने 10 मिनिटामध्ये त्यांचं सॉल्युशन देतील. ते मुलामुलींना काय त्यांचे कॉस्ट लागणार नाही. त्यासाठी मी 25 करोड रुपीजची कॉस्ट वेगळी ठेवली आहे. हा सर्व मागेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र प्रथम वर्षात 5 लाख आणि पुढे हळूहळू 5 वर्षामध्ये एकही महाराष्ट्राच्या मुलामुली असा राहणार नाही ज्यांना स्वतःचा उद्योग करायचा आहे, त्यांच्या काही अडचण आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहे. सरकारची रेस्पॉन्सिबिलिटी माननीय देवेंद्र फडणवीसजीने सांगितलं आहे की एकही मुलामुलीचा वेळ वाया जाऊ नये म्हणून आम्ही ही स्कीम आणली आहे. दुसरा एक प्रश्न असा होता की अंबादास दानवेंकडनं काल पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. त्यांच्याकडनं आरोप करण्यात आला आहे की वरिष्ठ लिपिक पदावरून कनिष्ठ रोजगार व उद्योजक मार्गदर्शन अधिकारी या पदासाठी जो पदोन्नती देण्यात आलेली आहे त्यामध्ये 42 अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे आणि काहीतरी देवाणघेवाण झाली आहे. यासाठी उच्चस्तरीय चौकशी करून आयुक्त जे आहेत कोकण भवन इथे जे बसतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी अशा प्रकारची ते मागणी करताना असं आहे. ते 4 दिवसापासून प्रकरण चाललं आहे. मध्ये सामनाने पण हा छापला होता. मी त्याचा खुलासा मागितला होता. खुलासा आला आहे. मी ते दानवे साहेबच्या PSG आमचे ऑफिसच्या संपर्कामध्ये राहता
PA त्यांच्याकडे पाठवला आहे, ते आमच्या डिपार्टमेंटचेही आहे. आणि नंतर पण त्याने सांगितला की 1-2 केस त्याने सांगितला की ते सर्टिफिकेट खोटे आहे, तर मी त्यांचे पण इन्क्वायरीची ऑर्डर दिला आहे. आम्ही फार पारदर्शी तरीकाने काम करत आहे. आम्ही हा प्रामाणिकपणे सांगू शकतो की कोणी माझ्यावर बोट पण उचलत शकू नये. तरी पण जे काही डिपार्टमेंटवर कोणाने काय विषय मांडला आहे ते मंगळवारपर्यंत त्याची रिपोर्ट त्याने दानवे साहेबने स्वतःने मी पाठवू. योग्य असेल तर त्याच्यावर ॲक्शन पण घेऊ. सर, काल उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते आणि राहुल गांधींसोबत जी बैठक होती त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील यांना 6व्या रांगेत बसावं लागलं. भाजपकडे असताना उद्धव ठाकरेंना एक मान सन्मान होता, तो आता मिळत नाही असं वाटतंय का? नाही, असं आहे की कोणी महाराष्ट्रीयनचे लोकांचा सन्मान नाही झाला तर सर्वांसाठी दुःखाची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे साहेब आमचे बाळासाहेब ठाकरेचे पुत्र आहे, मोठी पार्टीचे मोठे नेते, पूर्व चीफ मिनिस्टर आहे. त्यांचे योग सन्मान त्याने दिला पाहिजे, पण यावर मी काय कमेंट करू इच्छित नाही. सर, गेल्या काही वर्षांपासून आपण गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतोय. आपण राज्य महोत्सवाचा दर्जाही दिला. काल राज्य सरकारने एक GR काढला ज्याच्यामध्ये जी आपण अनंत चतुर्दशीला सुट्टी देत होतो ती आता गौरी विसर्जनच्या दिवशी मिळणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा सार्वजनिक मंडळांमध्ये नाराजी आहे. तर या संदर्भात आपल्यापर्यंत ही नाराजी आलेली आहे का आणि आपली पुढची भूमिका काय आहे? ते मला लोकांना सांगितलं आहे, सकाळी पण लोकांचे भेटला झालं होतं, त्याने सांगितलं आहे आज 2-3 दिवसाची सुट्टी आली आहे, सोमवारी आम्ही कमिशनने भेटून या तर काही मार्ग काढू. कबुतरा संदर्भातला काल निर्णय आला, पण प्रश्न असा झाला आहे त्याच्यामध्ये काही लोक स्वतःहून समोर येत आहेत, हे दाणे देत आहेत, कुठेतरी नियमाचं किंवा काय नाही, ते आता टेम्पररीली हायकोर्टने सांगितलं आहे की सकाळी 6 ते 8 पर्यंत दाना रेस्ट्रिक्टेड वेमध्ये देऊ शकता. तर ते 6 ते 8ची मर्यादा कोर्टाने घातली आहे, ते आपण रेस्ट्रिक्टेड अंडर सुपरविजन आहे, तर त्याची योग्य काळजी घेऊन जाईल. मनसे नेते अभिलाष जाधवांनी आरोप केला आहे की आपल्यावरती की आपण माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन काही प्रकल्पाच्या फायली सही करून घेतल्या. असं आहे की माझ्या सार्वजनिक जीवन फार ओपन आहे. मी कधीही सार्वजनिक सूचिता ते शिवाय काय करत नाही. त्यांच्या आदेशावर मी काय बोलू इच्छित नाही. व्हिज्युअल घ्यायचंय, व्हिज्युअल घ्यायचं. नाही, ते स्किल डिपार्टमेंटचे आम्ही फार चांगले सर्व निर्णय आणले आहे. ते सर्व ते प्रामाणिकपणे ते पण सर्व करणार आहे. तुमच्या क्लिअर नाही झालं, म्हटलं मग ते व्यवस्थित नाही, ठीक आहे. ते स्किल डिपार्टमेंट काढायची गरज आहे. ते सेल्फ एम्प्लॉयमेंट पण गरज आहे. फक्त स्किल करून चालणार नाही. ते सर्व ठिकाणी आपण ऑल आउट सुरू केलं आहे. 4-5 स्कीम सुरू केली आहे. 6 महिन्यामध्ये सर्व स्कीमच्या आपल्या जागेवर दिसेल की चेंजेस दिसेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.